नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला पाहतोय देश महाराष्ट्र आणि सगळ्यात मोठी बातमी बीड मधून। आका कुठे कुठे फिरतायत त्याची माहिती एसपींना दिली। एसपींची भेट घेतल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी ही माहिती दिली आहे। बीडचं संपूर्ण पोलीस दल आकाचं असल्याचं सुरेश धस म्हणाले। बीड सरपंच हत्या प्रकरणातील आका लवकरच हाती येतील। 302 मध्ये आकाचा 100% सहभाग आहे असं धस यांनी म्हटलं आहे। बीड हत्या प्रकरणात भाजप आमदार धस यांनी बीड एसपींची भेट घेतली। सुरेश धस यांनी एसपींची भेट घेत आकाचे पत्ते सांगितले। पोलीस दल पूर्णच्या पूर्ण बीडचं पोलीस दल हे एकटे आका जे आहेत त्या आकांच्या वरती पडलेला आहे आणि लवकरच आका हाती येतील। तर ते कुठं कुठं फिरतायत, काय काय फिरतायत ह्याची माहिती दिली आम्ही एसपी साहेबांना। आकाचा सहभाग 100% 302च्या गुन्ह्यात सुरेश धस। माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे याच्यात कोणालाही सोडणार नाही। माझं आता ठाम मत झालेलं आहे। काही पर्पजली ते 3 लोकांना काय येऊन देत नाहीत, आका का हजर होत नाहीत। आकांचे इन्व्हॉल्वमेंट 100% 302 मध्ये आहे। धनुभाऊ तुला कशाला घेरू, तुला तुझं पालकमंत्री पद लखलाभ, सुरेश धस यांचा टोला। धनुभाऊ मी कालच सांगितलं की आपलं विमान 60,000वरून खाली आणा। तुम्हाला राजकारण सुसायला लागले, तुम्हाला पालकमंत्री पद दिसायला लागले, तुमचं पालकमंत्री पद तुम्हाला लखलाभ। वाल्मिक कराड सोबत माझे मधुर सुमधुर कसं नातं, सुरेश धस यांचा मुंडेंना सवाल। वाल्मिक कराडांची जवळीक सुरेश धसांच्या सोबत होती, माझ्या जवळचे तर आहेतच। त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याची चौकशी पोलीस या ठिकाणी करते आणि त्या ठिकाणी तीही अतिशय पारदर्शकतेपणानं चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे। माझे कसे संबंध आहेत, मधुर अमधुर सुमधुर कसे संबंध सांगितले पाहिजे ना। एक मिनिट ऐका, राजकारणामध्ये तुम्ही पण माझे मित्रच होते ना, परंतु मित्र म्हणून तुम्ही वागत असताना त्याची तारीख सांगाल, कागद आहे माझ्याजवळ, उद्याच्याला सांगेल ना लोकांच्या पुढं कोणत्या तारखेपासून तुमचे आणि माझे संबंध चांगले राहिले नाही। इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स कुणाला करायचं असेल तर परळीत यावं। सपना चौधरी, रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी सुद्धा आले होते। सुरेश धस। इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं। सपना चौधरी, रश्मिका मंदाना, अजून काय प्राजक्ता माळी, प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात। वाळू माफिया टरकले, राख माफिया कधी टरकणार, सुरेश धस यांचा सवाल। हे वाळू माफिया जरा टरकलेत असं ऐकायला आलंय हाऊस मध्ये बोलल्यापासून, परंतु आता राख माफिया कधी टरकणार। एकाच व्यक्तीच्या नावावर 9 अब्जाचा व्यवहार कसा, सुरेश धस यांचा सवाल। 9 अब्ज रुपयाचं जर ट्रान्झॅक्शन एका सिंगल पर्सन वरती झाला असेल बीड जिल्ह्यामध्ये तर याच्यावरती कोणत्या यंत्रणेने हे तपासलं पाहिजे हे तुमचं उत्तर तुम्हीच द्या। धनंजय मुंडेंवर केलेल्या टीकेनंतर मिटकरी आणि सुरेश धस यांच्यात जुंपली। आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही आणि दोघाही बहीण भावांना मंत्रिपद मिळालं। पंकजाताई आणि धनंजय मुंडे साहेब एकत्र आल्याचा पोटशूट त्याच्या पोटात उठताना दिसतोय। अमोल पटकरी फार लहान आहे बरं का, माझी त्याला एकदा विनंती, अमोल तू कोणाच्या बी नादी लाग, या रगेलच्या नादी लागू नको, तुला लय महागात पडत। मात्र जाणीवपूर्वक एकाच व्यक्तीचं राजकारण संपवण्याची सुपारी सुरेश धस यांना कुणी दिली, त्यांनी का घेतली याचं स्पष्टीकरण एकदा महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे। अमोल मिटकरी फार लहान आहे बरं का, एवढं उंचीचं जाऊन हे घेऊन आहे टिंब उंटाचा। आमदार सुरेश धस यांच्या धमकीला पोलिसांनी गांभीर्यानं घ्यावं। महागात पडेल म्हणजे काय यावरूनच यांची एकंदरीत कारकीर्द लक्षात येते। गृह विभाग व पोलीस प्रशासनानं याची गंभीर दखल घेऊन धस यांच्यावर योग्य ती कारवाई करावी।
अमोल मिटकरी, आमदार राष्ट्रवादी अजितदादा गट.